ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आजची महत्त्वाची बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गेले पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला असेल ना? केलेला आहे की गुन्हा दाखल केल्यानंतर इथं बसायची काय गरज आहे? पोलीसवाले त्यांचं काम करतील. त्यांना अटकच करणा गेलेत, काय करणार, पुन्हा काय करायचं आम्ही आणखीन मारायला महाग काट्या घेऊन महाग लागते। आता तुम्ही, कधी गुन्हा दाखल केला? ही कालचा गुन्हा झालाय, पण त्यात पाया पडत यावा लागल, आमच्याच हातात आहे काय करायचं ती। मग असं म्हणल्यावर आम्ही येऊन आता ही आपल्या वकील पाटीलला विचारा, तिथं आवाज काढले, तिथल्या बायांनी फोन लावून सांगितलं की साहेब इथं बंदुकीचे आवाज काढायला लागले, तर हे बघा तुम्ही। मग पोलिस हा हो उगा करतात तर निघून जाते। धन्यवाद. ती जुना गुन्हा दाखल झाला असता, हे आरोपी अटक केली असते तर आम्हाला आमच्या असं दुसऱ्याला असं धोका झाला नसता। पुन्हा त्यांनी काय केलं, राहता इथे येऊन बंदुकीचे आवाज काढतेत, ती धमकी देतेत। ह्यांची पक्की पावबंदी साहेबांनी करावं। ह्यांच्यापासून आमच्या सगळ्या आमच्या परिवाराला जीवाला धोका आहे। जर आमच्या माणसाला जर काय झालं कमी जास्त तर ह्यांच्याशिवाय होणार नाही। जावा म्हणतात, जावा, काठ्या घेऊन लागतं। कालच्या रात्री बायांनी लुगडे फेडून टाकले, तरी त्यांनी दखल दिला नाही। ते म्हणतात काठ्याने घेऊन पळवून काढतो आम्ही तुम्हाला, असं हा बस सगळ्या लोकाला पळापळी करतेत। लेकरं बाळ घाबरायला लागलेत, म्हातारे माणसं पडायला लागलेत। मग कवर आम्ही पळापळी करीत राहायचं। आता इथं किती लोक आहेत तुमचे? इथं बस स्टँडला मला सांगा, गुन्हा दाखल कुठे केला तुम्ही? इथं कळमलाच केलाय। कळमला गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्यांनी रुश्वत देऊन त्यांना धरून आणून, पण त्यांनी पैसा खाऊन ह्या पोलीस लोकांनी सोडून दिले त्यांना। तिसरा गुन्हा झाला, 2 गुन्हे झाले, तिसरा गुन्हा काय झाला, त्या आमच्या नातीवर बाजार करायला म्हातारला बिस्किट घ्यायला जाताना त्याला ओढ ताण करून त्यांना जाऊन त्याच्या पोरीवर बलात्कार केला। मला नमस्कार, ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण कळंब उपविभागीय कार्यालय या समोर पारधी समाजाचे काही व्यक्ती आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत, ते कशासाठी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण जाणू। बाबा, तुमचं नाव काय? बाबूशाह गुलाब पवार। बरं, हे तर आपण उपोषणाला बसलात, त्यामागचं नेमकं कारण काय? कारण सर, आमचं काय आहे की आमचं पहिलं दसऱ्यामध्ये आमचे लेकरं पाया पडायला अंबाबाईच्या देवळात गेले, उपवास धरलेला होता म्हणून ती देवाला पाया पडायला गेलं। बकऱ्या दिवशी तिथं जाऊन आमचे पोरीवा, आमचे नातू होते, आमचे पोरं होते, तिथं गेल्यावर ते आमच्या मुली नातीला ह्या पिंटू भारत, गंग्या बापू पवार, आपलं रवींद्र शेमराव खाऱ्या, हे यांनी साऱ्यांनी ओढताण करून त्या पोरीवर छेडाछेडी केली। आम्ही पोलीस स्टेशनला आलो, त्या पोलीस स्टेशननं पैसा खाऊन त्या पोलीस स्टेशननं काय आमचं केलं नाही, त्यांना धरून सोडून दिलं। त्यांना काय झालं, महागलं प्रकरण, आम्ही ह्याला गेलो, देवदेव होतं तिथे केजला जाऊन आम्ही केजला जेवण करून येत असताना आमच्या नातूला त्यांनी दवाखान्या आणि स्टँडच्या समोर उभाच्या तलवारी घातल्या। कुठं झालं ते? आपल्या स्टँड पाशी, कळंब बस स्टँडला. कळंब बस स्टँडला, मला सांगा, गुन्हा दाखल कुठे केला तुम्ही? इथं कळंबलाच केलाय। कळंबला गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्यांनी रुश्वत देऊन त्यांना धरून आणून, पण त्यांनी पैसा खाऊन ह्या पोलीस लोकांनी सोडून दिले त्यांना। तिसरा गुन्हा झाला, 2 गुन्हे झाले, तिसरा गुन्हा काय झाला, त्या आमच्या नातीवर बाजार करायला म्हातारला बिस्किट घ्यायला जाताना त्याला ओढ ताण करून त्यांना जाऊन त्याच्या पोरीवर बलात्कार केला। मला सांगा, आता इथं तुम्ही इथं सगळेजण बसलो, उपोषणाला किती जण बसलो? उपेशनाला आहे सारा कुटुंब आहे, 50 माणसं कुटुंब आमचा आहे उपेशनाला। कधीपासून बसला? 11 तारखेपासून 11 तारखेपासून दुसरा दिवस आहे। दुसरा दिवस आहे। आता प्रशासनाच्या वतीनं काही कोण अधिकारी किंवा पोलीसवाले आले होते का? पोलीसवाले येते तर उगाच काहीतरी आम्हाला उगाच छाटछूट म्हणतात, तर जावा म्हणतात, जावा, काठ्या घेऊन लागतं। कालच्या रात्री बायांनी लुगडे फेडून टाकले, तरी त्यांनी दखल दिला नाही। ते म्हणतात काठ्याने घेऊन पळवून काढतो आम्ही तुम्हाला, असं म्हणलं। आता ते आमचा सुभाष पुतण्या आहे, त्या पुतण्याला चाकूचे घाव हे घातलेत। नंतर तिथून काय झालंय,
आता हे माझं लेकरू हमाली करायला गेलेलं होतं. तिथून हमाली करून येत असताना माझ्या पोराला बोलून रवींद्र शेमराव, पिंटू भारत पवार, त्यांनी गंगाराम बापू पवार, खाऱ्या दत्तू पवार यांनी वोट ताण करून त्या गोडवानात नेऊन त्याला मरणाचे चाकू ह्याचा घाव घातले. बरं, मला सांगा, हा. परवा दिवशी रात्री तुम्ही आपल्या वकील पाटीलला विचारा, तिथं आवाज काढले. तिथल्या बायांनी फोन लावून सांगितलं की साहेब इथं बंदुकीचे आवाज काढायला लागले. तर हे बघा तुम्ही. मग पोलिस हा हो उगा करतात तर निघून जाते. धन्यवाद. काय आहे नेमकं हे? हे सगळं रक्त निघालं, कशाने झाले? मारलेलं आहे ना, चाकू तलवार त्यांनी मारलं. बरोबर, असू द्या. सुरुवातीला तुमचं नाव सांगा. माझं नाव तुमचं नाव काय? बिभीषण बाबूशा पवार. तुम्ही आता इथं उपोषणाला बसलाय. नेमकं उपोषणाला कशामुळे बसला? मला मारल्यामुळं सगळे उपेशनला बसले. तक्रार दिली होती का पोलीस? हो, तक्रार दिली, मग कोर्टात जाऊन टाकलं, पुन्हा कोर्टाहून दवाखान्यात नेले. आता हे प्रकरण पोलीस त्यांनी स्टेशनला धरून गेले. आणलाय, पोलीस फक्त स्टेशनने गुन्हा दाखल केला असेल. केलेला आहे की. इथले साहेब आले होते का तुम्हाला भेटायला? इथं बसायची काय गरज आहे? पोलीस वाले काय म्हणले त्यांना त्यांना अटकच करणं गेले, काय करणार, पुन्हा काय करायचं आम्ही. आणखीन मारायला, आणखीन तलवाऱ्या घेऊन धन्यवाद. फिरायला लागले ते. तुमच्या जीवाला धोका आहे का? हा, आमच्या कुणापासून धोका आहे? पिंटू राजेराव पवार, गंगाराम बापू पवार, रवींद्र शेमराव पवार, अन बप्पा रामराजे पवार. आणि आता तुमच्या नेमक्या मागणी काय आहे? नेमकी प्रशासनाकडे तुमची मागणी काय आहे? त्यांना अटक करणे. हा अटक केल्यानंतर परत तुम्ही उठणार काय? हा आता इथं तुम्ही सगळे कुटुंब घेऊन बसलाय, बरोबर आहे का? उन्हाचा पार आहे. एखाद्या जीवाला जर काही झालं तर त्याला जबाबदार इथं मेलेलं, मी तर मेलेलं परवडतंय की. पोलीस प्रशासनाकडून काही तुम्हाला सहकार्य भेटलं नाही का? नाही भेटलेलं आणखीन. फक्त अर्ज घेतलाय तेवढाच त्यांनी केलाय. एक आरोपी सुभाष सूर्यभान पवार. तुम्ही इथं उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसला. नेमकं इथं तुमच्या मागण्या काय आहेत आणि प्रकरण काय आहे? आमच्या मागण्या काय आहे की आम्ही देवदेवाला कुठं कार्यक्रम होतो केजला गेलो. कधी गेला होता? 2 महिने झाले तिकडून. 2 महिने झालंय. आता नेमकं तुम्ही उपोषणाला का बसला होते? ही काय आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तुमच्या काय काय मागणी? आमच्या मागण्या आरोपी अटक करावं, पुन्हा त्यांनी आम्हाला धायसत दिली, आम्ही पिढी सोडून दिली, आम्ही तहसीलीला राहतो, इथे येऊन बंदुकीची आवाज काढतेत, ती धमकी देतेत. ह्यांची पक्की पावबंदी साहेबांनी करावं. ह्यांच्यापासून आमच्या सगळ्या आमच्या परिवाराला जीवाला धोका आहे. जर आमच्या माणसाला जर काय झालं कमी जास्त तर ह्यांच्याशिवाय होणार नाही. तर ह्याची पावबंदी साहेबांनी करावं. पहिले बस स्टँड समोर पोराला तलवारीनं मारलं, आम्ही ठाण्यात गेलो. उलट साहेब आमच्याच महाग काट्या घेऊन महाग लागते. ती कधी गुन्हा दाखल केला? ही कालचा गुन्हा झालाय, पण ती जुना गुन्हा दाखल झाला असता हे आरोपी अटक केली असते तर आम्हाला आमच्या असं दुसऱ्याला असं धोका झाला नसता. पुन्हा त्यांनी काय केलं, पुरीला काय झालं, ते आरोपी जर अटक केलं असतं तर आमच्या पुरीला त्याची आजी पॅरेलो झालेला आहे. ती काहीतरी दुकानावर गेले बिस्किट पुढे हे आणायला, त्या पुरीला त्या दुकानाहून उचलून इथं गोडवानमध्ये जाऊन त्या पुरीला जाऊन दोघांनी रेप केलं. त्या पुरीला तिघ होते, दोघांनी केलं, एक जण उभा राहिलं, बंदूक घेऊन उभा राहिलं. पुन्हा आम्ही उस्मानाबादला गेलो. इथं काय आमचं कंप्लेंट बरोबर घेतलं नाही. उस्मानाबादला गेल्यावर तिथं साहेबांनी म्हणलं, मग ही लोक तिथं आले की तू कशाला तिथं गेला. मी म्हणलं या पुरीला घेऊन केस बरोबर केली नाही म्हणून आम्ही उस्मानाबादला आलो. मग त्यांनी काय केलं, आम्हाला तुळजापूरहून आम्हाला नेहलं मिठवाय म्हणून, आणि तिथं मला चाकून टॉमीनं मारहाण केलं. कधी मारहाण?
आज आज 8 दिवसा मंगळवारी त्याचा गुन्हा दाखल केला नाही. नाही मग आम्ही तिथं SP ऑफिसला गेलो तर ती म्हणले सिव्हिलला घेऊन जावा. मग मला नेलं तिथे एक दिवस टाके पिके घेतले, AC रूम मध्ये ठेवलं, पुन्हा तिथून शेप केलं, पुन्हा 2 दिवस ठेवलं, पुन्हा सुट्टी दिली आम्हाला. तिकडून आम्ही आलो की आल्याबरोबर तर पोराला उचलून नेऊन त्याला मारहाण केलं, तलवारीनं मारलं, चाकूनं मारलं. पुन्हा आमचेच पोरं साहेब लोकांनी आले आणि त्यांनी कवा माणूस घरात राहत नाही, ते पोरं मध्ये येऊ दिले आणि त्यांनी शटर लावून घेतलं. पोलीस आले आणि त्यांना दाखवलं ह्यांनी आम्हाला मारलं, त्यांनी स्वतः बायकोला मारलं आणि आमच्या पोरावर गुन्हा दाखल केला. आता तुमची मागणी काय आहे प्रमुख? आमची मागणी आहे ही सारी काय? आरोपी अटक करावा. हा, दुसरं अटक काय नाही. करावं आणि आमच्या जीवाला ह्यांच्यापासून धोका आहे. किती आरोपी? आणि थांब थांब पिंटू उर्फ भारत राजेराव पवार, पप्पाराम राजा पवार, गंगाराम बापू पवार, रवींद्र शेमराव काळे, पुन्हा रवी ढब्या दत्ता पवार, हा विकी चव्हाण, रवींद्रचा जावा. सगळे इथे कळमलाच राहतात. हा, कळमला ठाण्यात येतेत, बसतेत, आजूबाजूला अजून धमकी देतेत. तुम्ही कवर तहसीली मध्ये बसता, कवर तुम्ही इथं लपून बसणार. पुन्हा मला धमकी काय म्हणते ती महादू काळे, त्याला माळकरंजाहून उचलून आणला आणि जसं फारीसट मध्ये त्याचा मर्डर केला तसं आम्ही तुमचा मर्डर करू. आणि आम्ही आता तुम्ही कधीपर्यंत बसणार? आता आम्ही आमचं जोपर्यंत आमची न्याय देत नाही सरकार तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहे. आरोपी जोपर्यंत हा. घरीच नाही ना, त्यांच्यापाशी बंदुकी आहे, शिवाजी चौकात गोळीबार करतेत. महाग त्यांना सगळे त्या गल्लीला धायसत पोहोचली. 2-3 वर्ष व्हायला लागलेत. सगळे आमच्यापाशी व्हिडिओ आहे, ही आहे, मोबाईल मधलं आहे. तरी बी आम्ही साहेबाला दाखवलं तर ती म्हणतात ती काहीतरी तुम्हाला दाखवायला लागलेत. ती माणसं कुठं आहे? इंजिनियर बंदूक दाखवते तर पुन्हा काय करते? फटाकडे पैसे घेतात आणि पुन्हा ही त्यांच्या केस केली त्यांच्यावर. जावा तुम्ही, आम्ही जाऊन बसताव घरी, येऊन पुन्हा अजून रात्री आम्हाला हा बस सगळ्या लोकाला पळापळी करते. लेकरं बाळ घाबरायला लागलेत, म्हातारे माणसं पडायला लागलेत. मग कवर आम्ही पळापळी करीत राहायचं. आता इथं किती लोक आहेत तुमचे? इथं आमचे कमीत कमी 30-40 माणसं आहेत, सगळे बसलेले आहेत इथंच. दवाखान्यावाले आले होते, हॉस्पिटल? आता डॉक्टर आले, ती फक्त अर्जदारचं तेवढंच बघितलं. ती म्हणले दुसऱ्याचे नाव नाही. मग आम्हाला त्यांनी काय केलं नाही, कुटुंब पूर्ण आहे. तुमचा रोज जे आहे एकंदरीत या प्रकरणामध्ये कोण दखल घेत का नाही घेत? साहेब दखलच घेत नाही. कोणते साहेब? पे साहेब घेत नाही, आपले बिटा मलदार घेत नाही, नुसते लांबून येते. आम्ही औरंगाबादला गेलो, तिथं आम्ही तिथं अर्ज ती म्हणले तुम्ही कळमला जावा. इथले साहेब म्हणते तुम्ही जाऊ दिल्लीला जाऊ, मुंबईला जाऊ, औरंगाबादला जाऊ, तुम्हाला इथंच पाया पडत यावं लागेल, आमच्याच हातात आहे काय करायचं ती. मग असं म्हणल्यावर आम्ही येऊन आता ही उपेशन काढले. तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत तुम्ही उपोषणाला बसणार? आम्ही आमच्या जेवढ्या मागण्या आहेत तोपर्यंत आरोपी अटक, त्यांचे रिव्हॉल्वर अटक जप्त करूसपर्यंत आम्ही इथं पडणार आहे. आजच्या बातम्या इथेच संपतात. ऑनलाईन धाराशिव न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया.